नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. आपलं या येस आय एम फिट अँड फाईन चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला विषय आहे हेल्दी फूड दॅट ॲक्च्युली टेस्ट गुड. चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय. आपण आज अशा काही पदार्थांबद्दल बोलणार आहोत जे फक्त हेल्दीच नाहीत तर खायलाही खूप चविष्ट आहेत. अनेकांना वाटतं की हेल्दी खाणं म्हणजे बेचव खाणं. पण खरं तर योग्य पर्याय निवडले तर तुम्ही चव आणि आरोग्य दोन्ही मिळवू शकता. चला तर मग सुरुवात करूयात. सकाळचा नाश्ता म्हटलं की आपण काय खातो? शुगरी सिरियल, चहा, बिस्किट. तुम्हाला माहिती आहे का? सकाळी जर आपण साखरेने भरलेले सिरियल खाल्ले तर आपल्या रक्तातील साखर पटकन वाढते आणि आपल्याला लगेच भूक लागते. त्याच्याऐवजी आपण हेल्दी फूड खाऊया. त्याच्याऐवजी आपण ओट्स घेऊ शकता. ओट्समध्ये ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा कोणतीही हंगामी फळं घाला. भरपूर फायबर आहेत ओट्समध्ये. पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्वचा आणि हृदयासाठीही चांगलं आहे. जर तुम्हाला ओट्सच्या रेसिपी पाहिजे असेल तर युट्यूबमध्ये मागे जाऊन बघा. माझ्या चॅनलमध्ये मी ची खूप छान रेसिपी नाश्त्यासाठी तयार केलेली आहे. सेकंड आहे व्हाईट ब्रेड किंवा व्हाईट ब्रेडच्या ऐवजी तुम्ही होल ग्रेन ब्रेड घेऊ शकता. पांढऱ्या ब्रेडमध्ये पोषक घटक कमी असतात आणि तो मैद्याचा असतो. तर मैद्याचे पदार्थ आपण जेव्हा खातो ना ते पोटामध्ये जास्त वेळ राहतात. म्हणजे ते आतड्यांना चिकटून राहतात. त्याचं लवकर फायबर नसतात त्याच्यामुळे मध्ये त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढू शकतं. तर सॉर्डो किंवा होल ग्रेन ब्रेडमध्ये फायबर आणि बी विटॅमिन आणि मिनरल्स अधिक असतात. त्याच्याऐवजी आपण चपाती खाऊ शकता होल ग्रेन ब्रेड पेक्षाही. त्याच्यामुळे काय होतं आपलं पचन सुधारतं, ऊर्जा टिकून राहते आणि वजन नियंत्रणाला सुद्धा मदत होते. पण ही चपाती चहा बरोबर खाल्ली तर ती पुन्हा साखरेचा स्पाइक होऊ शकतं. तर तुम्ही डाळ बरोबर चपाती खाऊ शकता किंवा त्याला अं, हे लावून खाऊ शकता किंवा त्याला तुम्ही भाजी किंवा चटणी लावून सुद्धा चपातीला खाऊ शकता. तिसरं आहे सोडा. सोड्याच्या ऐवजी आपण स्पार्कलिंग वॉटर घेऊया. सॉफ्ट ड्रिंक मध्ये साखर आणि रिकाम्या कॅलरीज भरपूर असतात. त्याच्याऐवजी स्पार्कलिंग वॉटर म्हणजे स्पार्कलिंग वॉटर म्हणजे इन्फ्यूज केलेलं वॉटर. त्याच्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये लिंबू टाकायचं, पुदिना टाकायचा किंवा तुम्ही हे घेऊ संत्री एक दोन फोडी किंवा तुम्ही काकडीचे काप्स ते टाकून सुद्धा ते पाणी हे करून जरा वेळ ठेवून 2 तास ठेवून मग ते पाणी पिऊ शकतात. त्याच्यामुळे काय होतं तर आपलं हायड्रेशन सुधारतं, साखर कमी होते आणि वजन कमी करायला सुद्धा मदत होऊ शकते. नेक्स्ट आहे आपण सकाळी सकाळी चिप्स खातो. त्या चिप्सच्या ऐवजी तुम्ही जर रोस्टेड चिकपीस खाल्ले तर ते उत्तम होऊ शकतं. चिप्स मध्ये ट्रान्सफॅट आणि मीठ जास्त असतं आणि भाजलेल्या हरभऱ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं आणि हा उत्तम पर्याय आहे. प्रथिनं भरपूर आहे त्याच्यामध्ये, फायबर जास्त आहे आणि स्नॅकिंगची इच्छा पण त्याच्यामुळे पूर्ण होऊ शकते. नेक्स्ट आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमच्या ऐवजी तुम्ही ग्रीक योगर्ट खाऊ शकता. त्याच्यामध्ये थोडंसं हनी टाकून साखरेच्या ऐवजी. आईस्क्रीम मध्ये साखर आणि फॅट खूप असते. ग्रीक योगर्ट मध्ये थोडंसं मध आणि थोडीशी तुम्ही फळांची कापं टाकले तर ते हेल्दी फूड सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामध्ये प्रोटीन पण तुम्हाला जास्त मिळतील. गोड खाण्याची इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होईल आणि पचनासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे. किंवा आणि मायो. मायो जर तुम्ही खात असाल तर मायोनेज मध्ये आवश्यक फॅट असतात. पण जर तुम्ही ॲव्होकॅडो स्प्रेड खाल्लात तर ॲव्होकॅडो स्मॅश करून टोस्टवर लावला तर त्याच्यामधून तुम्हाला हेल्दी फॅट्स आणि त्वचेसाठी ते चांगलं आहे. आणि हृदयाचं आरोग्य सुद्धा ॲव्होकॅडोचं स्प्रेड सुधारतं. कॅन्डी. कॅन्डीच्या ऐवजी तुम्ही डार्क चॉकलेट प्लस आल्मंड खाऊ शकता. कॅन्डीमध्ये फक्त साखर असते. डार्क चॉकलेट आणि बदाम हे अधिक पोषक पर्याय आहेत. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत. मेंदूचं आरोग्य सुद्धा सुधारतं. त्याच्यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते. आणि डार्क चॉकलेट आपल्या ब्रेनसाठी आणि मेंटल हेल्थसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. क्रीमी ड्रेसिंगच्या ऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल प्लस बाल्सॅमिक व्हिनेगर ते तुम्ही टाकू शकता. क्रीमी ड्रेसिंग मध्ये काय असतं तर साखर आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. ऑलिव्ह ऑइल आणि बाल्सॅमिक व्हिनेगरला
व्हिनेगरचा जर वापर केला तर ते हृदयासाठी फायदेशीर आहे, दाह कमी होतो आणि चव सुद्धा त्याची उत्कृष्ट लागते. तुम्ही एकदम सर्व बदल करण्याची गरज आहे का? तर नाही. दर आठवड्याला फक्त एक अनहेल्दी पदार्थ बदलून त्याचा हेल्दी पर्याय निवडा. लहान लहान बदल सुद्धा मोठे परिणाम देतात. सकाळी पहिलं तर चहा बिस्किट खायची तुमची सवय असेल तर ती आधी बंद करा. त्याच्याऐवजी तुम्ही ओट्स किंवा तुम्ही चपाती किंवा तुम्ही होल ग्रेन ब्रेड किंवा तुम्ही 2 अंडी किंवा तुम्ही हरभरे भाजलेले किंवा स्प्राउट्स हे तुम्ही खाऊ शकता. आरोग्यदायी खाणं म्हणजे स्वतःला वंचित ठेवणं नाही. ओटमील प्लस बेरीज, होल ग्रेन ब्रेड, स्पार्कलिंग वॉटर, रोस्टेड चिकपीस, ग्रीन योगर्ट प्लस हनी, एवोकॅडो टोस्ट, डार्क चॉकलेट, आल्मंड, ऑलिव्ह ऑइल हे पर्याय तुमच्या शरीराला पोषण देतील, ऊर्जा वाढवतील आणि रिव्हर्स एजिंगच्या प्रवासात मदत सुद्धा करतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला असंच आय एम फिट अँड फाईन मधून भेटत राहील अशाच आरोग्यदायी आणि रिव्हर्स एजिंग टिप्ससह. लक्षात ठेवा, तुमचं वय वाढू शकतं, पण तुमची ऊर्जा आणि चमक मात्र कायम तरुण राहू शकते. धन्यवाद.